सर ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतलेली आहे. तुम्ही भेटीला आलेला तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते जूनपासून 4 तारखेपासून होण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवरती ओबीसी नेत्यांची काय चर्चा झाली असं नक्कीच जरांगे यांनी मराठा आरक्षणाविषयी यापूर्वी वारंवार भूमिका बदललेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे. सुरुवातीला त्यांनी निजामाच्या नोंदींचा विषय घेतला, त्यानंतर मराठवाड्यातला घेतला, त्यानंतर सगळा महाराष्ट्रातला घेतला, त्यानंतर सगळ्या सोयऱ्यांचा विषय. आता नवीन एक मागणीची समोर झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा अतिशय संतप्त आता झालेला आहे की त्यांनी आता मागणी केली की संपूर्ण महाराष्ट्रातला जो काही मराठा समाज आहे तो आता कुणबी म्हणून असा आदेश करून सगळ्या मराठा समाजाला कुटुंबाचे दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घाला, अशा प्रकारची मागणी जी आहे त्या मागणीला ओबीसीचा महाराष्ट्रातला तमाम ओबीसीचा विरोध आहे. आणि ही कुठल्याही परिस्थिती आहे ते आम्ही ओबीसी समाज निघून देणार नाही आहे. कारण शेवटी आमच्याही मुलाबाळांचं जे आहे आरक्षण जे आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती या सरकारची आहे. आणि आमच्या आम्ही सगळे नेते मंडळी त्यासाठीच आज भुजबळ साहेबांची आज भेट घेतली की याविषयी नक्की आपल्याला काहीतरी ठोस भूमिका जी आहे ती घ्यावी लागेल. कारण यापूर्वी त्यांनी असंही विधान केलेलं आहे की 80% मराठा समाज जो आहे तो कुणब्यांचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये यापूर्वी घुसलेला आहे. आता फक्त 20% राहिलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्राचं 10% त्यांना वेगळं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. एकीकडे EWS आरक्षण 10% त्याच्यामध्येही त्यांना आरक्षण आहे. इकडे कुणब्यांचे 80% दाखले घेऊन तेही ओबीसीमधलं आरक्षण आहे. म्हणजे एकंदरीत ह्या महाराष्ट्रातला हा जो गरीब पावणे 400 हा गरीब ओबीसी समाज जो आहे तो तेलीमाळी, साळीकुटी, कुंभर, धनगरमाळी हे सगळे मंडळी जे आहेत यांच्या मुलांनी काय करायचं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दिवसा ढवळ्यात जर ओबीसी आरक्षणाचं वस्त्रहरण जर महाराष्ट्रात होत असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी कदापि स्वस्त बसला नाही. तसं उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातला ओबीसी दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज भुजबळ साहेबांची चर्चा केलेली आहे. 4 तारखेनंतर आपली एक व्यापक बैठक सगळ्या ओबीसी समाजाची आम्ही घेऊन पुढील आंदोलन जे आहे ज्या एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन झालं तर आम्हाला ओबीसीचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शेवटी तेवढ्याच ताकदीनं आम्हाला उभा करावं लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. एकीकडे राजकारण गेलं सुरेश, पण आम्हाला हे आरक्षण जे आहे ते महत्त्वाचं आहे, ते आम्हाला टिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्या पक्षातले आमचे नेते मंडळी जे आहे ते सगळे नेते मंडळी या बाबतीत आमचं सगळं एकमत आहे. आणि त्याविषयी एक मताने एक विचार करून आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा महाविकास जो आहे तो आम्ही उभा केल्याचं आम्ही राहणार. सरसकट आरक्षण मिळावं तर या मागणीकरता घटना दुरुस्ती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु एकीकडे मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांनी घटना दुरुस्तीच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेलं होतं. परंतु आता थेट ते पुन्हा एकदा सरसकटची भाषा करतात. हेच आम्ही म्हणत आहे की आमच्या कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर 50%च्या वरचं आरक्षण द्या. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी ते सुद्धा करा. कारण EWS आरक्षणाने घटना दुरुस्ती एका दिवसात केलेली आहे. त्यामुळे हे मराठा समाजासाठी 50%च्या वरचं आरक्षण टिकवायचं असेल तर घटना दुरुस्ती करायची ते करू शकतात ना. तुमची सत्ता दिल्लीमध्ये आहे, तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्हाला अडवले कुणी हे तुम्ही करायचं राहिलं आणि सरळ सरकार ओबीसीमध्ये घुसवा, ओबीसीतच आरक्षण घ्या. मग ह्या ओबीसीतल्या ही ज्या गरीब जमाती आहे यांनी काय करायचं, कुणाकडे जायचं आहे, दात कुणाकडे मागायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आमची रस्त्यावरची लढाई आम्हाला करावी लागेल. त्याचप्रमाणे आमची राजकीय लढाईसुद्धा आम्ही करू आणि वेळ प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाईसुद्धा जी आहे ती सुद्धा आम्ही लढू. तिन्ही पातळीवरती आम्ही लढू. पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्या कडवर याला सुद्धा धक्का जो आहे तो आम्ही कुठल्याही लागू देणार नाही. भाजपचे नेते उघडून छगन भुजबळांवरती टीका करायला लागले आहेत. मनोज जरांगे आज कडक शब्दात टीका केली. ओबीसी समाजाची बाजू घेतली, जरांगेंच्या आंदोलनात जरांगेंची बाजू घेतली, किती दिवस सहन करायची असा थेट निलेश राणेंनी विचारलं. मित्रपक्षाचं आहे भुजबळ साहेब. पहा, हे काय पहिल्यांदा घडतं असं नाही आहे. ओबीसी नेत्यांची चळवळ जी आहे ती या सत्ताधारी पक्षांच्या मध्ये अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या नेत्यांना खच्चीकरण करायचं काम जे आहे यापर्यंत चालू आहे.
आम्ही भुजबळ साहेबांना सांगितले की तुम्ही इथं नटून तुम्ही इथं राहा, तुम्ही इथं मंत्री म्हणून आहात, तुम्ही मंत्रिपद राहून तुमचा आमचा संघर्ष तुम्ही करा, म्हणून आम्ही त्यांना राजीनामा देऊ दिलेला नाही आहे. आता भुजबळ साहेब स्वतः राजीनामा कधीच बाहेर पडले असते, पण आमच्या आग्रहानं भुजबळ साहेब आज सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि या आरक्षणाचं संरक्षण सत्तेत राहून सुद्धा करायचं काम जे आहे ते भुजबळ साहेब करत आहेत. राजीनामा देण्याच्या मानसिकतेत होते का चर्चा केली? नाही, ओबीसीच्या आरक्षणासाठी भुजबळ साहेबांनी कधीच राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून हे राजीनामा जर दिला असता आम्ही विनंती केली भुजबळ साहेबांनी की तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे, कारण दुसरा मंत्री जो आहे, एकही मंत्री जो आहे या ओबीसीच्या आरक्षणाविषयी त्या ठिकाणी भारताला झगडताना दिसत नाही आहे. आणि म्हणून भुजबळ साहेब जे आहेत तर भुजबळ साहेब ओबीसीची बाजू ठामपणे मांडत आहे. म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या कुठल्याही पक्षाचे असतील तर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. ओबीसी आंदोलनाची दिशा कशी असेल पुढच्या काळात? हे आता पुढील आंदोलन दिशा जी आहे ती 4 तारखेनंतर आमची व्यापक बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही नक्की करू. तुम्ही राजकारणात खरं जे म्हणतात अजित पवार काय म्हणाले की राजकारणात सध्या काय काही सांगतो ब्रह्मदेव जरी आले तरी असतील तर काय याची परिणाम तुम्ही सहमतात काय असणार? हे पहा, महाराष्ट्राचं राजकारण जे आहे की यावेळी इतकं ते आरक्षणाच्या माध्यमातून ह्या राजकारणाचा पगडा जो आहे तो बघितला तर एकीकडे मराठा आरक्षणमुळं त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान द्यायचं नाही अशा प्रकारे खतवा काढला होता. त्या ठिकाणी ओबीसी सुद्धा जो आहे ओबीसी मराठा उमेदवार जे आहेत त्यांच्या विरोधात ओबीसी हे वातावरण ओबीसी मराठा पहिल्यांदा महाराष्ट्रात झालं. हे ह्या अशा प्रकारचं आंदोलन झाले की ओबीसीच्या नेत्यांचे हॉटेल जाळले, धाबे जाळले, गाड्या फोडल्या, बंगले जाळले आणि ओबीसीच्या लहान लहान छोटे छोटे व्यवसायाची दुकानं सुद्धा फोडली. त्यांना घरात घुसून मारहाण ज्यावेळी झालेली आहे त्यामुळे ओबीसी जो आहे तो उद्विग्न झालेला आहे. त्यामुळे ओबीसी सुद्धा जे आहे तो राजकीय जो आहे एखाद्या राजकीय परिवर्तनाच्या भूमिकेचा तो ओबीसी झालेला आहे. कारण ज्यांच्या विश्वास आम्ही ठेवलेला आहे ते आमदार स्वतः टाळा घेऊन जाऊन मात्र टाळा लावतात. मग आता पुन्हा विश्वास ठेवायचा म्हणून या ठिकाणी आता ओबीसीने ठरवलेलं आहे की ओबीसीलाच मतदान द्यायचं, ओबीसीचेच आमदार निवडून आणायचे, ओबीसीचेच खासदार निवडून आणायचे हे ठरलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याचप्रमाणे जे काय राजकारणामध्ये उभी फूट राष्ट्रवादीकडे 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेचे 2 पक्ष झालेले आहेत, भाजप जो आहे ते पराभवाच्या मानसिकतेत गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे निवडणूक झालेली आहे. त्यामुळे दादा जे बोलले की या निवडणुकीमध्ये नक्की कुणाला विजय मिळणार आहे, कोण पराभूत होणार आहे हे सांगणं आज तरी कठीण आहे. जातीय जनगणनेच्या संदर्भात आता कोणतेही पक्ष जे आहेत ते आपली ठामपणे भूमिका मांडताना पाहायला मिळाली. जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्षाने उल्लेख केला की जातीय जनगणना करू, पण आता या गोष्टीचा विचार करतो. जातीय जनगणना ही अगदी प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आम्ही लावून धरणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा आमचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की जो पक्ष जो आहे, जो आमदार जो आहे तो जातीय जनगणनेचा पाठिंबा देईल त्यालाच आम्ही मतदान करू. अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतल्याचे राहणार.